दही वड्यासाठी मी रात्री मुगाची डाळ आणि उडदाची डाळ भिजू घातली होती। ती रात्रभर भिजत घालून सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। अशा प्रकारे पीठ थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे थोडंसं पाणी टाकून घेते आणि याला छान फेटून घ्यायचं आहे। जितका फेटला तितका आपले वडे छान जाळीदार येणार आहे, फुलके फुलके येणार आहे। ओके, दही वड्याचं पीठ आपलं रेडी आहे। त्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, आपल्याला लागेल तेवढं अंदाजाने, आणि बेकिंग सोडा, आणि आता हे चांगलं मिक्स करून फेटून घ्यायचं आहे। दही वड्याच्या मसाल्यासाठी हे धने, सोप आणि जिरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। धने, सोप, जिरं बारीक करून घेतलेलं आहे। त्यातच आपण आता काळं मीठ, तिखट आणि साधं मीठ टाकून घेणार आहोत। हा दही वड्याचा मसाला तयार होणार आहे। दही वड्यावर टाकायचा मसाला आपला रेडी झालेला आहे। दही वड्यावर टाकण्यासाठी खटाई पण आपण तयार केलेली आहे। खटाई मी रात्रभर चिंच भिजू घातली होती आणि सकाळी त्यामध्ये गूळ टाकून अशी बनवलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला दही वडे तळून घ्यायचे आहे। दही वडे तळून झालेले ते आता आपल्याला ताकामध्ये टाकायचे। कोणी गरम पाण्यात टाकतात, पण आम्हाला गरम पाण्यात न टाकता ताकात भिजवलेलेच आवडतात। दुसरा घाणा होईपर्यंत पहिला घाणा ताकात भिजवून घ्यायचा। दही वडे ताकात छान भिजलेले आहे। आता त्यावर आपल्याला टाकायचं आहे दही। आपल्याला लागेल आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त, कोणाला कमी आवडते कोणाला जास्त आवडते। त्याच्यावर टाकायची आहे खटाई। खटाई पण आवडीनुसार घ्यायची।